शोभा आतल्या खोलीतून बाहेर आली. चेहऱ्यावर थोडासा राग आणि डोळ्यात काळजी लपवलेली. दिवसभर तिने 5 वेळा ओरडलं होतं, एकदा नव्याला, दोनदा मुलीला आणि दोनदा सुनेला. प्रत्येक वेळी तिच्या चेहऱ्यावरचा राग पातळ पांढऱ्या साडीखालीन सांगितलेली भावना लपवत होता. संपलं का तुमचं स्वयंपाकाचं? रात्री नुसतं उशिरा जेवून लोळायचं ना मग? सून चुपचाप वरण तापवत होती. ती एकदम नजरेनेच हसली. तिला कळतंय, हे प्रेम आहे. हाच तिचा आमच ख्याल ठेवतेस म्हणण्याचा हक्काचा मार्ग आहे. 25 वर्षांपूर्वी जेव्हा शोभा तरुण होती तेव्हा तिची सासूबाई सुद्धा अशीच बोलायच्या. त्यावेळेस शोभा रडायची. आई सासूबाईने रागवायचं कारण काय? पण पुढे जसं वय वाढलं, अनुभव गाठीशी पडले, तसं तिला उमजलं, ही स्त्रिया प्रेम व्यक्त करत नाही, त्या ते जगतात. त्यांच्या प्रेमाला मिठ्या आहेत. शब्द त्यातूप घालते कावरून मध्ये आपली माया मिसळतात. त्या घरात एक गुपित होतं. शोभा रात्री सगळे झोपले की एका जुन्या ट्रंकेतून काही काढायची. त्या ट्रंकेत तिच्या सासूबाईंचं जुनं चादरीचं गाठोडं होतं. प्रत्येक चादरीवर एक गोष्ट होती. एका चादरीवर डाग होते मुलाच्या शाळेच्या डब्याचे, दुसऱ्या चादरीवर टाका होता सास्याच्या शेवटच्या आजारात पडलेल्या पाण्याचा. आणि एक चादर होती, एकदम मऊ, शुभ्र, सुवासिक, जी ती फक्त एखाद्या प्रिय व्यक्तीसाठीच बाहेर काढायची. आज रात्री सून लाईट बंद करून झोपली होती. थंडी जाणवत होती. शोभा गपचूप आली आणि ती खास चादर घेऊन गेली. मुलगी आणि सून दोघींनाही पांघरली. काहीही न बोलता. चादर घे. हळूच पुटपुटली. दिवसभर राग, टोमणे, प्रश्न. पण रात्रीच चादर घे, हे त्या प्रेमाचं सगळ्यात सुंदर रूप होतं. स्त्रिया कधी आरडाओरड करत नाहीत. त्या आपल्यासाठी उशा फुलवतात, चहा करताना मनातली रड रेंगाळत ठेवतात आणि शेवटी चादर पांघरतात. सून उठली. ती चादर अलगद घ्यायला गेली. आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. कारण तिला आठवलं, काल ती रागावली होती शोभावर. पण ती म्हणाली नव्हती काहीच. फक्त चादर दिली. घरातल्या स्त्रियांचं गुपित हेच की, त्या रागावतात, बोलत नाहीत, पण त्यांचं प्रेम एका चादर घे मध्ये गुंडाळून जातं. अशाच नवनवीन गोष्टीसाठी आजच चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब